मार्क लिहिलं धडस खबर 8 अध्याय. त्या दिवसनात अजून एक डाव भरी जण पजा जमा होले. त्यांजवर खावाले काही नाईटल्यासाठी येसू शिष्यूला आता बोलवून त्या संघ असं म्हटलं, पजा 3 रोजा पाहिजून माझ्यावर हात त्यांले खावाले काही नाईटल्यासाठी मी त्यांवर दया दाखवता. काहले म्हटल्या त्यांत इतली जण दूरचून आले. एक याला मीनं त्यांत भुकेकूनच त्यांच्या घरनाले धालस राहिल्या. वाटे सैग सोय चुकून खालतू पडतं म्हटलं. त्यालागी त्यांचे शिष्युలు हे रणाचे प्रांतमात त्याई पोटभर खावासाठी त्यांले खाणं कोण आणून घालतात म्हणत त्यांना आता हटकला. तवर येसू तुम्हापाई किती भाकरी हात म्हणत त्यांत हटकले आले. त्याई 7 भाकरी हात म्हटला. तवर येसू पज्यात बसा म्हणून सांगून त्या 7 भाकरीना आता अर्तू उकलून देवाला कृतज्ञताला सांगून त्यांत मोडून पजाले वाडा म्हणत त्यांना शिशुलाले दिलन. तवर त्याई पजाले वाढला. इतले की लहानले मासल्या सुगा त्यांजवर राहिले आले. त्यांना त्यांत सुगा दी विंचून पजाले वाडा म्हणून सांगलन. पजा पोटभर खाल्यापाई उरले तुकडाला सावटले आले. 7 सेनवड्या भरले. जेवण करली जवर जवर 4000 जण पजा त्यांना त्यांत धाडून दिलन. संघस येसू त्यांच्या शिशुला संघ मिरून पडव वेगून दलमनूत मनाचे प्रांतमाले गेलं. तवर इतली जण परिचयुలు येसू जवळ येऊन त्यांना संघ वादम करणं सुरू केला. येसू तर परीक्षा करावं म्हणून घेऊन आभाराटलून एक अद्भुतम करून दाखवाई म्हटला. त्यांना आत्म्यात भर बाधा पडत हे तरमाचे काहले अद्भुताला देखावं म्हणून घेतात. हे तरमाच्या नाले कोणतं अद्भुतम सुगा दाखवणं नाही जारगे म्हणत तुम्हा संघ खचितमान सांगता म्हटलं. त्या मग्गन त्यांना त्यांत सोडून अजून पडवा वेगून टेबाच्या ओढुले गेलं. पण शिशुలు खावासाठी भाकरी आणून घेणं आद विसरले. त्यांजवर एकच भाकर राहिला. तवर येसू त्या संघ अंबलेपिटा अंगरले परिचयला కూర్చున్న हेरोदू కూర్చును जागरत्याकून राहा म्हणत त्यांत हेच्चरिंचलन. त्यालागी त्याई एकल्या संघ एकली बोलून घेत आम्हा जवर भाकरी नाईटल्यासाठी असं म्हणताय की म्हणून घेतला. त्याई काय म्हणून घेतात की येसू चोवून घेऊन भाकरी नाही तर म्हणत तुम्ही काहले बोलून घेता. तुम्ही आणि काही अर्थम नाही करून घ्यावा की तुमचं हृदय कठीणम होऊन आहे म्हटलं. अजून तुम्हाला डोळे हात पण नाही देखा, कान हात पण नाही ऐका. तुम्हाला आद नसे की मीनं 5 भाकरी मोडून 5000 जण पजाले वाटू घातले. तवर उरले तुकडला आता तुम्ही किती सेनवडे सावटला म्हणून त्यांत हटकलान. तुम्ही किती सेनवडे सावटला म्हणून त्यांत हटकलान. त्यालागी त्याई 12 सेनवड्या म्हणत त्यांना जवाब दिला. अजून 7 भाकरी मोडून 4000 जण पजाले वाटू घातले. तवर उरले तुकडाल किती सेनवड्या भरले म्हणून येसू त्यांत हटकलान. त्यालागी त्याई 7 सेनवड्या म्हणत त्यांना जवाब दिला. आणि काही तुम्हाला अर्थम नाही व्हावा की म्हणून त्यांना त्या संघ म्हटलं. येसून त्यांचे शिष्युలు बेत्साईदा गावाले आले. तवर इतली जण पजा एकले गुडघ्यात त्यांना जवळ धरून येऊन यात हाबरून धर कर म्हणत त्यांना आता बथिमीला आले. येसू गुडघ्याचा हात धरून घेऊन गावाबाहेर जाऊन त्याच्या डोळ्यावर थुकून त्यावर हात मांडून तुले काय तर दिसताय की म्हणत त्यात हटकलन. ते गुडघ माणसं चालल्याच्याने दिसतात पण त्याही झडनाच्याने दिसतात म्हणत सांगलन. तवर येसू अजून एक डाव त्याच्या डोळ्यावर हात मांडले. तवर ते धडग्या देखू शकलं. अख्खी त्याले धडग्या दिसले. तवर येसू तुनं गावात नको जाऊ म्हणून सांगून त्यात त्याच्या घरी धाडलन. येसू त्यांना ते शिशुला संघ मिरून कैसऱ्या फिलिप्पू पट्टणमा सैग राहिले गावनाले प्रयाण करत राहताने वाटेर त्यांना ते शिशुलात पजा मीनं कोण म्हणत सांगून घेतात म्हणत हटकलन. त्यालागी त्याई बाप्तिसन देवाचं योहानू म्हणत इतलीक जण, एलिया म्हणत इतलीक जण, प्रवक्तलात एकलं उठून राहूसे म्हणत अजून इतलीक जण म्हणून घेतात म्हणत त्यांना जवाब दिला. तवर त्यांना मीनं कोण म्हणून तुम्ही म्हणून घेता म्हणून त्यांत हटकलन. तुनं ख्रिस्त होस म्हणत पेतूर त्यांना जवाब दिलन. तवर त्यांना गुरजून कोणालेच नको सांगा म्हणत त्यांना घट्ट सांगलन. अजून येसू त्यांना असं सांगणं सुरू केलं. माणसाचं लेख कष्ट भोगते. मोठोल्ली प्रधान याजकुలు शास्त्रुలు त्यांना आता हेडून टाकून मारून टाकतात आणि 3 दिवस होल्यापायी उठून येते. त्यांना हे संगत अख्ख्या पुढं सांगलन. होल्याक पेतूर त्यांनाचा हात धरून पाक्याला नेऊन त्यांना आता दट्टावा लागलं. पण येसू
मग फिरून त्यानाचे शिशुलाकड एक मजील देखून पेतरू संग सैताना मा पुढचून निघून जाई. तुन मनसाचे संगतला गूर्चूनच पण देवाचे संगसला गूर्चून आलोचना नाही करणं म्हणत त्यांना तद अट्टावलन. तवर येसू त्यानाचे शिशुला आतना पद्यात जबर बोलावून कोण होल्याकतन मत्ता अनुसरिंचावं म्हणून घेतल्याक त्यात ते कमी करून घेऊन त्याचा सिल्वा बाबत मत्ता अनुसरिंचावा. काहले म्हटल्या त्याच्या जीवात कापाडून घ्यावा म्हणून घेवाचा त्यात दौडून घेते. पण मासाठी धडच्या खबरीसाठी जीवात दौडून घेवाचं त्यात वागवून घेते. एकला माणूस लोक काही मिरवून घेऊन त्याच्या जीवात दौडून घेतल्या ते माणसाला काय फायद्या. माणूस त्याच्या जीवाला बदल काय देऊ शकते. सिनर की पण पाप करायचे हे तारामाच्या नात कोण होले काही सरे मत्त गूर्चून होऊ दे माझे गोठीना गूर्चून होऊ दे लाज पल्लस राहिल्याक माणसाचं लेख सुगा त्यानाचे बापाचे महिम्याकून पवित्र दूतला संग एवा तवर ते माणसा गूर्चून लाज पडते म्हणून सांगलन.